आपल्याला इथं आलेला आहात, एवढे पूर्ण गावकरी लोकांना काय झालेला आहे प्रकार आणि कसं मिळालेला आहे? काल शनिवारी जी अचलेरमध्ये घटना घडली जाळपोळ आणि मारहाणीची, ती घटना अर्धवट माहिती घेऊन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. पूर्ण माहिती पोलिसांनी घेतलेली नाही. शातीर गुन्हेगार, गुंडगिरी करणारे, दहशत निर्माण करणारे, हप्ते वसुली करणारे अशा लोकांनी आमच्या एका तुळशीदास सोलंकर नावाच्या एका तरुणास बेदम मारहाण केली भर चौकामध्ये. आणि त्याचे गुन्हे मुरुम पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेत नाहीत किंवा त्याची दखल घेतली जात नाही. आजपर्यंत तो दवाखान्यात ऍडमिट असताना देखील पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्या विरोधात अर्धवट दाखवलेले फुटेज बघून गुन्हे दाखल करून प्रतिष्ठित लोकांवरती अचलेरमधल्या गुन्हे दाखल करून धरपकड करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू आहे. त्यांना आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, व्हिडिओ फुटेज दिलेले आहेत, त्या गुंडांनी दगडफेक केलेले चित्रीकरण दिलेलं आहे आम्ही. तरी देखील त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचे गुन्हे दाखल केलेले नाहीत आतापर्यंत. पोलीस प्रशासनाला आमच्या गावकऱ्याकडून एकच विनंती आहे की या सराईत गुंडावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून गावात शांतता ठेवण्याच्या पोलीस प्रशासनाने काम करावे एवढी विनंती. कोणत्या गावचं प्रकरण आहे? अचलेर. शनिवारी हे प्रकरण घडलेलं आहे. शनिवारपासून आजपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही. पेशंट दवाखान्यात आहे, दवाखान्यात देखील पोलिस गेलेले नाहीत अद्यापही. त्याची फिर्याद घेतलेली नाही. फिर्याद घेऊन त्या सराईत गुन्हेगारांना अटक करून गाव शांत ठेवण्याचं काम पोलीस प्रशासनाने करावे. झालेला प्रकार काय नेमका? झालेला प्रकार मी सांगितलं ना आता. तुळशीदास सोलंकर या तरुणास त्यांनी भर चौकामध्ये बेदम मारहाण केली, हॉकी स्टिकने मारहाण केली, 7 ते 8 जणांनी मिळून मारहाण केली. त्याची फिर्याद पूर्व वैमनस्यातून ही मारहाण केलेली आहे. पूर्व वैमनस्यातून मारहाण केलेली आहे. एकट्यास पकडून 7 ते 8 जणांनी मारहाण केली आणि मारहाण करून ते तात्काळ पळून गेले लगेच. कोण आहेत ते मारणारे गावातीलच आहेत. प्रदीप पुजारी, सचिन पुजारी, हरिभाऊ पुजारी व त्यांचे 6 ते 7 भाऊ लोक, मयूर पुजारी, असे 7 ते 8 लोक त्यांच्या गावातले भाऊच आहेत. ते सगळेजण मिळून हे गावात दहशत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मॅडमला आम्ही भेटलो. मॅडमने आमचे निवेदन घेतलं. पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असे मॅडमने आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र वगैरे आहेत? हो, भरपूर आहेत. त्यांच्या घरात तलवारी आहेत, काट्या आहेत, सगळेच आहेत. आता पण आम्ही मॅडमला सांगितलं की त्यांच्या घराची झाडझडती घ्या. झाडझडती घेऊन तुम्ही एकदा पहा. हे मॅडमला देखील आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे.
राहावं. आमच्या लोकाला त्रास आहे, महिलाला त्रास आहे. देवळाला चाललं तरी गाड्याचं कट मारून त्यांनी चालले ती. आम्ही देवळाला जावं का नाही, मंदिराचं दर्शन करावं का नाही, आमच्या माणसाला काय धोका होऊ नये, गाव सुरक्षित राहावं, आमची हेच इच्छा आहे. किती दिवसापासून त्रास हे आता 5-6 दिवस झालं सारखं चालूच आहे. शनिवार पासून कायमचं चालू झालंय. त्याच्या अगोदर काय त्रास होता? ह्याच्या अगोदर बी होतच. अगोदर बी होतच. पण आम्ही गावातलं संबंध आहे म्हणून आम्ही प्रकरण गावातलं वाढवू नये म्हणून आम्ही आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही. जे बी होईल ते आम्ही सोसलाव. पण आता आम्हाला सोसणं होईना झालंय. आता डोसक्याच्या वर गेलंय. चाकर महिन्याची भाकरी आणायला जाताना पोरग त्याला एकट्याला त्याला गाठून त्यांनी मारले ती. 8 जणी मारले ती. किती वाजता आला होता? कुठं इथं 11ला आला आम्ही. आता किती वाजत आले? आता 4 वाजले ती. काय एवढा उशीर? काय झालं? कारण काय होतं? का आता आम्हाला मध्ये बोलवलेच नाही ती की काय चौकशी करत होते मध्ये. मी त्याला मारायला लागले म्हणताना सोडवायला गेले होते. मलाच त्याने ढकलून दिले. परत मग आम्ही त्यांच्या घरी विचारायला गेलो. त्याने आमच्यावर दगडफेक केलं. आम्ही इथं विचारायला आलो मॅडमला. त्यांनी म्हणले गुन्हे दाखल करा स्टेशनमध्ये. तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतं का तुम्ही? हो गेलो होतो. त्याने म्हणले दवाखान्यातलं सर्टिफिकेट आणून द्या मग घेऊ. मग सर्टिफिकेट आणून द्या. कोण आले नव्हते का पुढे? नाही हॉस्पिटलला? नाही दखलच घेत नाही. आमचं घेणं गेलं. कारण काय झालं? कारण काय आमचा मुलगा नोकरच्या गाड्याचा डबा आणायला